काल रसरशीत अशी बटाटा भाजी बनवली. परवा बनवला होता तो डाळ कांदा आणि आज टिफिनसाठी शेवभाजी दिल्यानंतर पाठीमागे 2 लोकांसाठी काय भाजी बनवू सुचतच नाही. उन्हाळ्यात भाज्या तर कमी येतातच, शिवाय तोंडालाही स्वाद येईल, चविष्ट असं लागेल. मग काय सुचलं ते गावरान पद्धतीने तव्यावरचं कांदा पिठलं किंवा कोंबडं पिठलं. तोंडाला स्वाद तर येतोच, शिवाय 2 ते 3 दिवस प्रवासातही आरामात टिकतो. चला तर मग सुरुवात करूया. तर कांदा पिठलं बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी एवढी चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ 2 तास आधी अशी भिजवण्यासाठी ठेवली होती. तर डाळ टम्म अशी फुगून गेली. यातील पाणी मी निथळून घेतलं. वेळ कमी असेल तर तुम्ही 1 तास आधीही भिजवून घेऊ शकता किंवा अर्धा ते पाऊण तास आधी. जास्तीत जास्त 2 ते अडीच तास, कमीत कमी अर्धा ते पाऊण तास. आता डाळ भिजवून पाणी निथळून घेतलं. आता यासाठी इथे मी घेतल्या एक 8 ते 9 हिरवी मिरची आणि एक 8 ते 9 लसूण पाकळ्या. लसूण थोडा मोठा आणि जाडसर आहे म्हणून इथे 6-7 मी लसूण पाकळ्या घेतल्या. बारीक लसूण असेल तर एक 9-10 किंवा 10 ते 12 एवढे लसूण पाकळ्या घेऊ शकता. आता हिरवी मिरची आणि लसूण आपण मिक्सरला थोडंसं असं जाडसर फिरवून घेतलं किंवा तुम्ही खलबत्त्यातही लसूण मिरचीचा ठेचा करून घेऊ शकता. त्यानंतर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेली डाळ घालूयात. डाळ जास्त आहे म्हणून मी इथे 2 भागांमध्ये अशी डाळ दळून घेते. कमी असेल तर एकदाच मिक्सरला फिरवू शकता किंवा मोठं भांडं असेल तर एकदाच मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. आता राहिलेली डाळ ही याच पद्धतीने मिक्सरला अशी थोडीशी चालू बंद करून डाळ वाटून घेऊयात. अजिबातच वाटल्या जात नसेल तर एखाद पोहे खाण्याचा चमचा एवढे पाणी घालून डाळ अशी चालू बंद करून वाटून घ्यायची. जास्तीही बारीक न दळता थोडीशी रवाळ अशी डाळ वाटायची. सर्व डाळ वाटून घेतली. आता एवढ्या डाळीसाठी मी 2 मध्यम आकाराची कांदी घेतली आहेत. जास्त डाळ असेल तर अजून एखाद कांदा वाढवू शकता. थोडासा कांदा यात जास्त घालायचा. 2 मध्यम ते मोठे आकाराचे कांदे जाडसर असे चिरून घेतले, जास्त बारीक न चिरता. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. तेल गरम झाल्यावर यात अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालूयात. तेलही थोडंसं नेहमीच्या भाजीपेक्षा जास्त घालायचं. जिरे, मोहरी, हिंग घातले. चांगली चरचरीत फोडणी झाली. त्यानंतर यात आपण ठेचा करून घेतला होता लसूण मिरचीचा तो घातला. कढीपत्त्याची पानं आणि अर्धा ते 1 मिनटं चांगला ठेचा यात परतवून घेऊयात. जिरी, मोहरी चांगली फुटल्यानंतर मगच ठेचा घालायचा. ठेचाही करपू न देता चांगला परतला की गॅस थोडासा मध्यम ते मंद आचेवर करायचा. मस्त असा सुगंध यायला लागला की तेव्हा यात चिरलेला कांदा घालायचा. कांदा जास्त न लाल करता थोडासा असा गुलाबी रंगावर मऊसूत असा परतवून घ्यायचा. कांद्याचा रंग बदलला, थोडासा मऊ व्हायला लागला की तेव्हा यात अर्धा ते पाव चमचा एवढी हळद घालूयात आणि पुन्हा एकदा परतवून घेऊयात. अर्धा ते 1 मिनटं कांदाही चांगला मऊ होत आला. सर्व फोडणी अशी चुरचुरीत झाली की त्यानंतर आता यात आत्ताच मी चवीनुसार मीठ घातलं. एकदा सर्व मिक्स करून घेऊयात आणि थोडीशी वरून फोडणीतच घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काही सेकंद आता हे परतल्यानंतर आता यात घालूयात आपण वाटून घेतलेली डाळ. तर अजिबात आपण पाणी न घालून ही डाळ वाटून घेतली. डाळ चांगली भिजली होती. जर डाळ वाटल्याच जात नसेल, अर्धा ते पाऊण तास एवढी भिजली असेल तर पोहे खाण्याचा एखाद चमचा पाणी घालून डाळ अशी वाटून घेऊ शकता. एकदा चांगलं हे मध्यम आचेवर मिक्स करून घेऊयात. वाटलेली डाळ फोडणी चांगली मिक्स केल्यानंतर आता मात्र गॅस मंद आचेवर करूयात आणि यावर ठेवूयात झाकण आणि 2 ते 3 मिनटं मंद आचेवर पिठलं शिजू देऊयात. 2-3 मिनटानंतर झाकण काढून घेतले. लोखंडाच्या कढईवर थोडंसं असं लालसर होतं, पण खमंग आणि खरपूस असं हे पिठलं लागतं. तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल थोडासा खोलगट, त्यावरही तुम्ही हे पिठलं बनवून घेऊ शकता किंवा दर 1 ते 2 मिनटांनी हे असं तुम्ही झाकण काढून पाहून घेऊ शकता. पुन्हा असा हा कांदा फोडायचा. हे पहा, या पद्धतीने असा फोडून सगळी डाळ अशी मोकळी करत चालायची आणि पुन्हा एकदा सगळं असं मिक्स करून घ्यायचं. अजिबात करपलेलं किंवा जळालेलं हे पिठलं लागत नाही. तर हे पहा, अजून जर वाटलं तुम्हाला की डाळ अशी शिजली नाही आहे किंवा वाटते लगद आहे, अजून सुटसुटीत करायचं आहे तुम्हाला, तरी गॅस अजून मंद आचेवर करायचा आणि अजून एखाद मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून पुन्हा हे पिठलं शिजवून घ्यायचं. तर मला अजून थोडं सुटसुटीत हवं आहे. हे पहा, तर मी गॅस मंद आचेवर केला आणि आता 1 मिनटानंतर पुन्हा झाकण काढून घेतलं.
अजूनच तुम्ही 1 ते 2 मिनिटंही राहू देऊ शकता, जर थोडासा ओलावा जास्त असेल तर. आणि 1 मिनिटानंतर आता झाकण काढून घेतलं तर हे पहा, अगदी सुटसुटीत असं हे पिठलं झालं आहे. हे पहा, थंड झाल्यावर अगदी रवाळ असं हे पिठलं होतं. पोह्यांसारखं तुम्ही असंही चमचने खाऊ शकता. अगदी टेस्टी आणि 2 ते 3 दिवस हे प्रवासात आरामात टिकतं. तर हे पहा, कढईला कुठेही आपलं पिठलं लागलेलं नाही आहे. हे पहा, लोखंडाची कढाई आहे तरीसुद्धा. हे बघा, अगदी सुरुवातीलाच थोडंसं आपण पसरवलेलं असतं, त्यामुळे मंद आचेवर 2-3 मिनिटं जास्त ठेवल्यामुळे लालसर होतं पण करपत नाही. तर हे पहा, अगदी तळाशी तुम्ही पाहतायत खोलगट भागात सुद्धा अजिबात पिठलं लागलेलं नाही. सर्व बाजूने व्यवस्थित असं पिठलं आपलं शिजलं आहे, सुटसुटीत झालं आहे. आता गॅस बंद केला. वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम गावरान पद्धतीने तव्यावरचं कांदा पिठलं किंवा कोंबडं पिठलं सर्व्ह करूयात. माझ्या माहेरी याला कोंबडं पिठलंच म्हणतात. खायलाही अगदी चविष्ट लागतं. आजी-आजोबांना किंवा एखाद वेळेस ताप येतो तेव्हा तोंडाचा स्वाद कमी होतो, म्हणून त्यावेळेसही आपण असं हे कांदा पिठलं बनवून खाऊ शकतो. किंवा ऐनवेळेस भाजीला काही नसेल तर तेव्हाही हे कांदा पिठलं, गरमागरम ज्वारीची बारीक थापलेली भाकर, त्यावर हे पिठलं, हिरवी मिरची, लोणचं किंवा कच्ची कैरी, लिंबू टाकूनही खाऊ शकता. अगदी टेस्टी लागतं. एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. अगदी साधी सोपी अशी रेसिपी पण तोंडाचाही स्वाद वाढवेल. चविष्ट असं कांदा पिठलं किंवा कोंबडं पिठलं लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.